लाडक्या बहिणींना गुढीपाडवा गिफ्ट. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, 5,000 रुपये लाडक्या बहिणींना बोनस. तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त मोठं गिफ्ट. तर आता तब्बल 5,000 रुपये बोनस आजपासून जमवण्यास सुरुवात. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये तब्बल 5,000 रुपये इथे जमा होत आहे. तर आता यामध्ये गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट. तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, कोणाला इथं पैसे मिळणार नाही, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आता गुढीपाडव्याच्या सणानिमित्त 5,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होत आहे. तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही 5,000 रुपयाचे जे काही बोनस आहे ते लाडक्या बहिणींना इथं मिळत आहे. टप्प्याटप्प्याने वितरण सुद्धा इथं सुरू झालेले आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर. तर आता 5,000 रुपये तब्बल लाडक्या बहिणींना इथं बोनस इथं येत आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, नांदेड. यानंतर येते आपलं लातूर, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर. तर सरकारकडून निधी वाटपास सुरुवात झालेली आहे. आता जे की 5,000 रुपये लाडक्या बहिणीने इथं बोनस इथं मिळणार आहे. तर आता गुढीपाडव्यानिमित्त जे की लाडक्या बहिणीने इथं 1,500 रुपये दरमहा इथं दिला जातो. आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वर्षाकाठी तुम्हाला जवळपास तब्बल 18,000 रुपये इथं मिळते लाडकी बहीण योजनेचे. दरमहा 1,500 रुपये, तर तब्बल तुम्हाला जवळपास 18,000 रुपये मिळते. त्यात आता 5,000 रुपये जे की ॲड करून घ्या. तर गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी 5,000 रुपये इथं एक्स्ट्रा बोनस इथं मिळणार आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, तर आता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर आता कोणत्या महिलांना मिळणार आहे, काही महिलांचे हप्ते इथं थकीत राहिले होते. तर आता सर्व हप्ते एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. पैसे कसे जमा होत आहे, तर थेट तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे इथं खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर तुम्हाला SMS आला का लगेच तपासा. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही चेक करू शकता. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त मोठं गिफ्ट इथं सरकारने दिलेलं आहे. आता बरेच महिलांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे येत नाही. तर काही महिलांना पैसे काय येत नाही आहे, तर बँक पासबुक आधारशी लिंक नाही आहे, त्यामुळे महिलांना इथं पैसे इथं आलेले नाही. आता बोनससाठी तुम्हाला तुमची KYC केलेली आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अर्जात चूक आहे का, चूक जर असेल तर तुम्ही महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क करू शकता, किंवा तुम्हाला हे हेल्पलाईन नंबर देतो 181-181, यावरती तुम्हाला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता. तुम्हाला पैसे का आलेले नाहीत, कुठे अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. बरेच महिलांचे कागदपत्र अपूर्ण आहेत, बँक खाते बंद आहेत, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, तर अशा महिला यामध्ये अपात्र आहेत. यानंतर KYC, जे की लाडक्या बहिणींना KYC बंधनकारक करण्यात आलेली होती. तर 31 मार्च जे की लास्ट डेट आहे, 31 मार्च, त्यापर्यंत जर तुम्ही KYC केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं बंद होऊ शकतो. तर अर्ज जे की मंजूर आहे का हे तपासायचं आहे. 181 यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी संपर्क करा. पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही तुमची तक्रार करा व तपासणी करू शकता. तर आता बोनस कोणाला मिळू शकते, तर आता यामध्ये जे की 5,000 रुपयाचं जे काही बोनस आहे लाडक्या बहिणींना, तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, काय ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांना दरमहा 1,500 रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते, तर अशाच महिलांना इथं तब्बल 5,000 रुपये इथं बोनस त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येत आहे. यानंतर ज्यांचं वय 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला हे महाराष्ट्राची रहिवासी असेल तरच अशांनाच पैसे इथं येत आहे. कोणत्या महिलांना पैसे इथं मिळणार नाही, कोणाला बोनस इथं 5,000 रुपये इथं मिळणार नाही. तर यामध्ये ज्यांचा अर्ज मंजूर नाही आहे अशा महिलांना पैसे इथं येणार नाही. बँक खाते आधारशी लिंक नाही, सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, त्याचप्रमाणे आयकर भरणारे कुटुंब, अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे, तर अशांना पैसे इथं येणार नाही आहे जे की बोनस. तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही
नवीन जिल्ह्यांची यादी इथं जाहीर झालेल्या पैसे इथं जमा होत आहे. वर्धा, यवतमाळ, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, बीड तर अशा जिल्ह्यांमध्ये 5,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट पैसे इथं जमा होत आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर इथे आपलं कोल्हापूर, जे की आता लाडक्या बहिणींना 5,000 रुपये बोनस काय आहे यामध्ये बोनस इथं जमा होत आहे. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, अकोला तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे, जे की पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर इथे आपलं मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा पैसे आले नसतील तर तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर महिला बाल विकास अधिकारी तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज तर जसेच्या तसा तुम्हाला हा प्रति लिहायचा आहे. त्यानंतर महोदय तुमचा जो काही विषय आहे ते लिहायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहे. यानंतर माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाही. यानंतर कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये पैसे तर जमा करा. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना जी काही बोनसची चर्चा सर्वच इकडे सुरू आहे. तर आता बोनस मिळू शकतो का? आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही सरकारची घोषणा त्याचप्रमाणे लाडक्या बहीण योजनेची आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट दरमहा 500 रुपये इथे जमा केले जाते, जे की 1,500 रुपये तर अशा लाडक्या बहिणींना जे की आताचे नवीन अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट इथं मिळत आहे.